सुप्रभात, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आहे दुसरा शुक्रवार. मागच्या आठवड्यामध्ये मागच्या शुक्रवारी आपण अपेक्षेचं ओझं कसं सांभाळावं याच्यावरती एक छान लेक्चर म्हणता येईल त्याला, किंवा एक छान माझं मनोगत मी व्यक्त केलं होतं. आजचा जो टॉपिक आहे ना, तो अत्यंत गमतीशीर आहे. म्हणजे हा शब्द आणि त्या शब्दाचा अनुभव कोणी घेतला नाही असं होऊच शकत नाही. आणि त्याचं नाव आहे राग किंवा क्रोध किंवा संताप. अनेक शब्द आहेत त्याला, पण हे 3 शब्द आपण जास्त वापरतो: राग, क्रोध किंवा संताप. विषय असा आहे आजचा की ह्या रागाला, ह्या क्रोधाला आणि ह्या संतापाला कसं सांभाळावं. आईला 2-3 मुलं असतील की नाही, त्यातला एक अत्यंत द्वाड असतो. त्याला नेहमी आवर घालणं, आईच्या नाकात दम येतो त्या मुलाला सांभाळता सांभाळता. राग हा आपल्या मनातला तसा तो द्वाड मुलासारखा आहे. बाकी इतर गुणांना, इतर वृत्तीला माणूस आळा घालू शकेल, पण रागाला आवरणं, संताप सांभाळणं हे अत्यंत कठीण आहे. आणि जी गोष्ट कठीण आहे ना, ती गोष्ट करण्यामध्येच एक खरी ना, मी तुम्हाला सांगू, एक मजा असते, एक चॅलेंज असतं. जी गोष्ट चॅलेंजिंग आहे ना, त्या गोष्टीमध्ये एक वेगळीच मजा असते. आता मजा म्हणजे काय सांगतोय तुम्हाला, संताप आहे ना किंवा राग आहे, हा वाईटही नाही आहे. परिस्थिती सापेक्ष असतो तो, आणि व्यक्ती सापेक्ष असतो. माझं म्हणणं नीट ऐकून घ्या. कसं आहे माहिती आहे का, अति कोणतीही गोष्ट वाईट असते. म्हणजे अति अभ्यासही वाईटच असतो. खूप अभ्यास तोही कधी कधी हानिकारक होऊ शकतो. अति गोष्ट झाली की त्याची माती होते. म्हणून राग हा कसा आहे, राग हा परिस्थिती आणि व्यक्ती सापेक्ष आहे. याचा अर्थ तुम्ही कोणत्या परिस्थितीत रागावताय आणि तुम्ही कोणत्या व्यक्तीवर रागावताय याच्यावरती रागाचा फार मोठा प्रभाव असतो, फरक असतो. म्हणजे तुम्हाला उदाहरण देऊ का, आई जेव्हा मुलाला ओरडत असते, रागावत असते, ती संतापलेली असते. आई वडील जेव्हा रागावलेले असतात, तो राग ॲक्सेप्टेबल आहे, कारण त्याचा हेतू चांगला आहे. एखादी परिस्थिती अशी असेल ज्या परिस्थितीमध्ये मी भडकलोय अत्यंत, कारण त्याच्या मागचा हेतू चांगला असतो. सो परिस्थिती काय आहे आणि व्यक्ती कोण आहे या सापेक्ष राग असतो, कारण त्याच्यावरून आपला हेतू ठरत असतो. कृती महत्वाची नाहीये. मी रागावलंय याच्यामधून नेहमी वाईटच होईल असं गरजेचं नाहीये. चांगला हेतूही असू शकतो त्याच्या मागे. राग येण्याच्या मागे चांगला हेतूही असू शकतो. त्याच्यामुळे ना, विषयाला हात घालण्याच्या आधी हे क्लिअर करून घ्या की राग येणं, संताप येणं हे अति पण वाईट आहे, आणि ज्यांना बिलकुल राग येत नाही, बिलकुल संतापत नाहीत, तेही चुकीचं आहे. एका अर्थी तेही चुकीचं आहे. तुम्ही दोन्ही टोकांवरती राहू नका. तुम्हाला परिस्थिती सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष जर रागाला सांभाळता आलं, तर हा जो गुण आहे ना, हा जो पैलू आहे ना, क्रोध, याचा वापर अत्यंत योग्य रीतीने आपल्याला आयुष्यात करता येऊ शकतो. कारण काही ठिकाणी भडकावंच लागतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी मी गेलोय आणि तिकडची व्यक्ती त्याच्याच धुंदीत आहे. असे असतात बघा, महाभाग असतात असे, ज्यांना असं वाटत असतं की लोकांना गरज आहे की नाही, म्हणून माझ्याकडे आलेले आहेत काम करायला, मग त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, वाटेल तसं वागायचं, तो काय समोरचा बोलतोय तरी रिस्पॉन्स द्यायचा नाही. अशी माणसं आपल्याला सहसा दिसतात की नाही, ऑफिसमध्ये काम करणारी. तर अशा वेळेला तिथे आपण बिलकुल रागावतच नाहीये, हे पण चुकीचं आहे. तिथे आपला थोडासा हिसका दाखवावा लागतो, त्याशिवाय कामं होत नाहीत. एखादा आवाज चढवला की कसं मग पटकन विचारलं जातं काय झालं, मग येतं कोणतरी. कारण तुम्ही बिलकुलच रागावत नाही, तर समोरचं तुमच्या मानेवरती पाय देऊन पुढे निघून जाईल, तर हा काही बोलतच नाही. परिस्थिती सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष राग हा असावा लागतो. आता मी बोलतोय हे एवढं सोपं वाटत असेल तुम्हाला, पण ते तेवढं सोपं नसतं.
का सांगतो तुम्हाला, मी अजून विषयाकडे आलोच नाहीये, त्याच्या गमती जमती आधी तुम्हाला सांगतोय. रागाचं कसं आहे माहिती आहे का, व्यक्तीच्या स्वभावानुसार त्या रागाचे असे प्रकार पडत असतात. म्हणजे काही काही व्यक्तींच्या ना नाकावरच राग असतो बघा, म्हणजे ना असे लगेच फुगतात. काही काहींचा चेहरा असा रागाने लाल लाल होऊन जातो. जे गोरे गोरे पान माणसं असतात त्यांचा चेहरा राग आला की असा लाल लाल होऊन जातो. हाय बीपी ना शेवटी. रागाची प्रचिती कुठे येते आपल्याला, क्रोध येतो. म्हणजे काय, तुम्ही जर आपण जर ऑब्झर्व केलं ना, तर जे भडकलेले असतात ना त्यांचा श्वास जोरात चाललेला असतो. जे असे तावातावानी काहीतरी बोलत असतात ना त्यांचा श्वसन क्रिया ही जोरात चाललेली असते. का, कारण ब्लड प्रेशर वाढायला लागलेलं असतं. मानसिक ताण, मनाचा ताण हा शरीरावर परिणाम करतोच. त्याच्यात काहीच वेगळं सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. माइंड अँड बॉडी दे आर इंटरकनेक्टेड, त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. म्हणून संताप, क्रोध जितका डोक्यात चढतो तेवढं आपलं शरीर तसं रिॲक्ट करत असतं, तसे हार्मोन्स आपल्या शरीरातले रिॲक्ट करत असतात. त्याच्यात माणसांच्या स्वभावाप्रमाणे रागाचे प्रकार असतात. म्हणजे आता तुम्ही म्हणाल काही काहींच्या नाकावरच राग असतो, म्हणजे त्यांना ना काहीही सांगायला जा, म्हणजे चांगलं सांगायला गेलं तरी भडकतात ते, अति झालं ते. मी त्या प्रकारांवरती येईन हळूहळू. गमती जमती आधी आपण बघून घेऊया. दुसरा प्रकार एक असतो की हलवावं लागतं त्याला, अरे चीड जरा, म्हणजे तुला काही फरक पडतोय की नाही आजूबाजूच्या गोष्टींचा. मग तो अगदी काही बोलला तर बोलला, किंवा बॉम्ब कसा फुटावा तसा या माणसांचा राग फुटतो. म्हणजे दोन प्रकार पडतात स्वभावानुसार. एक म्हणजे सतत पाणी वाहतं नदीचं, तसं त्यांच्या मनातनं राग वाहतच असतो. मग ह्याच्यावर राग काढतील, त्याच्यावर राग काढतील, तापलेलेच असतात. दुसरा प्रकार असतो ज्यांना सांगावं लागतं, अरे तू चिडलास ते चालेल अशा ठिकाणी, तू असंच कसा परत येतो. परंतु ह्या व्यक्ती एकदा चिडला ना की ते टोकच गाठतात डायरेक्ट. दोन्ही वाईट आहे. दोन्ही वाईट आहे. म्हणून हे सेशन सुरू करण्याच्या आधी एक छानपैकी समजून घ्या की राग कसा सांभाळावा. हे जे शीर्षक आहे आजच्या व्हिडिओचं, क्रोध कसा सांभाळावा, तर तुम्हाला दोन गोष्टी बघाव्या लागतील. अगदी साध्या आहेत. परिस्थिती काय आहे आणि व्यक्ती कोण आहे. सिंपल. या दोन गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला आजच्या 3 प्रश्नांचं उत्तर बघायचं आहे. बघा आता 3 प्रश्न कोणते. मागच्या व्हिडिओ जर तुम्ही माझा मागचा शुक्रवारचा व्हिडिओ पाहिला असेल, अपेक्षेचे ओझे कसे सांभाळावे, त्याच्यात 3 टॉपिक होते, 3 स्टेप्स होत्या. त्या 3 स्टेप आपल्या प्रत्येक शुक्रवारला राहणार आहेत. पहिली स्टेप ही असणार आहे की क्रोध म्हणजे काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे, क्रोधाचे प्रकार काय आहेत. मग दुसरं येतं की हा क्रोध ज्यावेळी माझ्या मनावरती आता राज्य करतोय त्यावेळी तो मला 2 मार्ग देऊ शकतो. एक पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा, एक निगेटिव्हिटीकडे जाण्याचा. आपल्या मनाचा हा खेळ असतो. माझं मन उत्तम मित्र कसं असेल, उत्तम शत्रू कसं असू शकतं. माझ्या मनाच्या पद्धतीने मी जायचंय का मला काही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सो जेव्हा क्रोध आपल्या मनावर असतो त्यावेळेला मी या मार्गाने गेलो तर काय होऊ शकतं, त्या मार्गाने गेलो तर काय होऊ शकतं. आणि तिसरा प्रश्न असतो माझा की या क्रोधाला कसं सांभाळावं, काय मी करावं की जेणेकरून या क्रोधावरती मला थोडंसं संयम बाळगता येईल. नियंत्रण म्हणण्यापेक्षा मी संयम म्हणेन. नियंत्रण म्हटलं की कंट्रोल आलं तिथे, संयम म्हटलं की पेशंटली हँडल करणं आलं. दोघांमध्ये फरक आहे. तर तिसऱ्या प्रश्नाची थोडीशी झलक मी तुम्हाला आत्ताच दिली आहे. परिस्थिती सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष, ते आपण शेवटी पुन्हा एकदा डिस्कस करू. आता बघा, मनुष्य स्वभावाचे ना 3 प्रकार आहेत. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक स्वभाव गुण हा प्रधान गुण म्हणून जन्माला घेऊन येत असतो. सत्व, रज आणि तम. रागाचे एक्झॅक्टली 3 प्रकार पडतात. सात्विक राग किंवा सात्विक संताप, राजसिक राग किंवा राजसिक संताप आणि तामसिक राग किंवा तामसिक संताप. मी तुम्हाला एक्झाम्पल देईन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा राग कसा गेम प्ले करतो. राग सगळ्यांना येतो. तुम्ही काय मी काय वेगळे नाही कोणी, आपण सामान्य माणसं. राग हा येणारच. परंतु आपण कोणता स्वभाव गुण घेऊन जन्माला आलेलो आहोत त्यानुसार रागाचे प्रकार पडतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तो एक बेसिक अंदाज सांगितला की काही काहींच्या नाकावरच राग असतो आणि काही काहींना येतच नाही, तो एकदम फुटतो.
तेच प्रकार मी या तिघांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. काही व्यक्ती ह्या सात्विक असतात. कोणाच्या फंदात पडायचं नाही, कोणाच्या मिंध्यात जायचं नाही, कोण काय करतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. सात्विक वृत्ती असते. कोणाचं वाईट त्यांना करवत नाही, कोणी त्यांचं वाईट केलेलं त्यांना खपत नाही. सात्विक म्हणजे तू मला मारतो 2, मी तुला 4 देतो, अशी त्यांची वृत्तीच नसते. ते भांडण होत असेल तिकडनं बाहेर पडतील. सात्विक वृत्तीची ही साधी साधी उदाहरणं आहेत. दुसरा असतो राजसिक. राजसिक स्वभाव ज्याचा प्रधान आहे ना, त्याच्या आतमध्ये सतत एक हव्यासाची भावना जागी असते. मला हे मिळालं पाहिजे, मी आता जिथे राहतो त्याच्यापेक्षा अजून मोठं घर पाहिजे. आपण आपल्या स्वभावाचं अवलोकन करावं म्हणजे आपण कोणत्या प्रकारात बसतो ते तुम्हाला एक लक्षात येईल. म्हणजे मी तुम्हाला ब्लॉकचं उदाहरण देतो, फ्लॅटचं उदाहरण देतो. तिघांच्या स्वभावामध्ये सत्वगुणी माणूस काय विचार करेल, ठीक आहे माझ्यासाठी एवढा आत्ता जे घर आहे ते मला पुरत आहे ना, अजून मोठं घेतलं तर व्याप वाढतील, खर्च वाढतील, असा एक सारासार विचार करणारा असतो तो सत्वगुणी. हा बाबा ठीक आहे, परिस्थिती होईल तेव्हा घेऊ, हरकत नाही, सध्या काम भागतंय ना. राजसिक माणूस असा विचार करेल की नाही नाही, हे जे घर आहे हे आता मला थोडं कमी पडते. खरं तर कमी पडत नसतं. आपण मॅनेजमेंट जे आहे, अंथरूण बघून पाय पसरावे हे जर का आपण तत्व आचरणात आणलं तर तसं तर आपण ज्या परिस्थितीत देवाने ठेवले त्यात राहू शकतो आपण. पण राजसिक स्वभाव मला सतत हे सांगत असतो की अजून थोडं पाहिजे, अजून थोडं पाहिजे. वी नीड सम मोर. पैसा असू दे, घर असू दे, गाड्या घोडे जे काही असतील, आपल्याला असं वाटतं की वी नीड सम मोर, थोडं अजून जास्त पाहिजे, लिटिल बिट. म्हणजे घर आहे आता 2 रूम किचन, आता 1 BHK. 1 BHK आहे तर 2 BHK. जागा पुरत नाही हो. मुलांची लग्न झाली, आता सून आली आहे घरी, त्यांना वेगळी खोली लागते, जागा पुरत नाही. मान्य आहे मला, जागा पुरत नाही वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत. परंतु तेव्हा परिस्थिती आहे का? अशा वेळेला त्या राजसिक लोकांची चिडचिड होते. म्हणून मी म्हणतो ना तुम्हाला, सतत परिस्थिती सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष हे रागाचं मेन कनेक्शन आहे. इथे तुम्ही जिंकलं की राग तुम्हाला बऱ्यापैकी संयमात आणता येईल. आता मी तुम्हाला बोलता बोलता चालता चालता उदाहरण देईन. माझा 1 रूम किचन किंवा 1 BHK व्हॉटेवर जो काही माझा ब्लॉक आहे तो मला पुरत नाही आहे. आता इथे परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे. कारण काही काही राजसिक स्वभावाची जी माणसं असतात, ज्यांचा राजस गुण प्रधान आहे, की त्यांना सतत जे आहे त्यात समाधान न मानता अजून हवं आहे म्हणजे मला छान वाटेल, या स्वभावात मोडणारी जी व्यक्ती असते ना, ती राजसिक प्रधान गुणाची व्यक्ती आहे. त्यांना सतत असंच वाटत राहतं की नाही यार, हे अजून पाहिजे, एवढाच पगार आहे मला, अजून पाहिजे. मग ते सतत उड्या मारत राहतात. ही कंपनी सोडली तिकडे गेला, ती कंपनी सोडली इकडे गेला. मग अशा वेळेला चिडचिड चिडचिड व्हायला लागते की नाही. सात्विक सोडला तर राजसिक आणि तामसिक प्रधान गुणामध्ये सतत चिडचिड होत असते, सतत. कारण ते लोक आहेत त्याच्यात समाधानी नसतात. त्यांना असं वाटत राहतं की नाही अजून पाहिजे, अजून पाहिजे. मग मिळत नाहीये तर चिडचिड करायची, संताप करायचा, माझ्यापेक्षा कनिष्ठ जे आहेत त्यांच्यावर राग काढायचा, माझ्या घरच्यांवर राग काढायचा. आपली मुलं तर त्याची व्हिक्टिमच असतात. आम्ही बाहेरनं काम करून आलो की तिकडचा संताप कुठे निघतो? घरच्या लहानांवर निघतो. बिचाऱ्यांची काही चूक नसते तरी पण निघतोच की नाही. याला कोणी अपवाद आहे असं मला वाटत नाही. सगळी आता जे मोठी झालेली असतील, लहानपणी आपल्यावरती कधी ना कधीतरी घरच्या मोठ्यांचे बाहेरचे राग आपल्यावर निघालेले असतात. का असं होत असावं? कारण परिस्थिती ही बदलू शकत नाही. परिस्थिती सापेक्ष याचे 2-3 अर्थ होऊ शकतात. परिस्थिती आणि व्यक्ती सापेक्ष या दोघांचं एक मिश्रण तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. परिस्थिती ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. जी आहे ती परिस्थिती न बदलता येणं, किंवा कोणता बाका प्रसंग उभा राहिलाय त्याच्यात माझ्या रागाचं कसं काय नियंत्रण, संयम असावा, या दोन्ही पद्धतीने आपण बघूया. पण आधी आपण प्रकार बघूया, नाहीतर एकदम तुम्हाला इंडायजेशन व्हायचं. मी सगळंच सांगायला जातोय. पहिलं बघितलं सात्विक स्वभाव, त्याचा ना जास्त डोक्याला तापच नसतो, अगदी साधी माणसं असतात. राजसिक हे पाहिजे, ते पाहिजे, हे नाही मिळते, ते नाही मिळते, का नाही मिळते, चिडचिड सुरू. तामसिक स्वभाव एकदम डेंजर. म्हणजे अशा व्यक्ती जन्मालाच मुळी येतात ते दुसऱ्याचा सत्यानाश करण्यासाठी. ही लोकांना सतत दुसऱ्याचाच विचार करत असतात. तामस गुण ज्याचा प्रधान आहे, एकत्र जमले की उखाळा पाखाळ्या निघाल्याच म्हणून समजा. याने असं केलं, त्याने तसं केलं, मग हा पैसेच खात असेल,
याची एवढी प्रगती होऊ कशी शकते, 2 पगार आहेत आणि एवढे ब्लॉग येतात, पैसे खातो होतो. काय नाही, त्याचं बघा वाटोळं होतं बघा. त्याचं वाटोळं त्याच्या कर्माने होईल, तुम्ही त्याला कशाला दूषण देताय? ज्याचं वाटोळं होणार आहे ते त्याच्या कर्माने होणार आहे, ज्याचं भलं होणार आहे ते सुद्धा त्याच्याच कर्माने होणार आहे. मी बोलून काही होणार नाही. तामसिक गुणाच्या प्रधान व्यक्तींसाठी माझं आहे म्हणणं, त्याचं वाईट व्हावं. अरे हा तर आपल्या आम्हा पुढे निघाला, हा खाली पडला पाहिजे. मग आपल्याला आतून जो आनंद होतो ना, तो तामसिक आनंद आहे. आणि एखादा जो वरती चाललेला असेल त्याची सक्सेस स्टोरी मला बघवत नाही. मी वाजवताना टाळ्या वाजवतो, अरे वा छान छान छान, पण आतून खदखदत असतं, तो असतो तामसिक संताप. याचं वाईट झालं पाहिजे. माझे स्वतःचं घरदार गेलं तरी चालेल, पण याचं घेऊन डुबणार मी, हे जे म्हणणारे असतात की नाही, ते असतात तामसिक गुण. तामसिक गुण हा शक्यतो आपलं अत्यंत वाईट कर्म असेल ना तरच फार डोकं वर काढत असतो. अन्यथा तामसिक गुण त्यांच्यातच प्रधान असतो, जे म्हणजे दुसऱ्यांचंच वाईट करण्यासाठी त्यांची कामं चाललेली असतात, त्यांच्यासाठीच. अदरवाईज आपल्या सामान्यांसाठी तो नव्हे. आता कसं आहे माहिती आहे का, तामसिक राग किंवा तामसिक संताप जो आहे तो परिस्थितीही बघत नाही आणि व्यक्तीही बघत नाही. भडकायचंय, चिडायचंय, समोरच्याच्या कानशिलात वाजवायची आहे, माझी शक्ती प्रदर्शन मला करायचंय, माझी काय स्टेटस आहे ते दाखवायचंय, हाच विचार त्यांच्या मनात असतो. त्याच्यामुळे रागावर ते नियंत्रण कसं मिळवावं किंवा संयम कसं मिळवावं याचे व्हिडिओ सुद्धा पाहण्याचा ते प्रयत्न करणार नाही. केला तरी जो सांगतोय त्यालाच ते नावं ठेवतील. राजसिक गुण ज्याचा प्रधान आहे त्याची चिडचिड होत असते. म्हणजे रागाचा हा एक छोटा प्रकार झाला, चिडचिड होत असते सतत. काही नाही, तो समाधानी नसतो ना, कारण तो समाधानी नसतो. त्याची चिडचिड होत असते की हे चाललंय, ते चाललंय, मजा नाही येते. ते लगेच काय म्हणूया त्याला ना, लगेच ते त्यांचं जे संतुष्ट आहे, संतुष्टपणा आहे तो त्यांचा लगेच जातो. राजसिक गुण ज्यांचा प्रधान आहे, ज्यांना सतत हव्यास असतो, त्यांचा ना संतुष्टपणा हा लगेच जातो. धरसोड वृत्ती फार असते, मग चिडचिड करत राहायची. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, कंपनी सोडायची, इकडनं तिकडे जायचं, काहीतरी नवीन दिसलं इकडनं तिकडे जायचं, इकडे पगार जास्त आहे, इकडे पोझिशन मोठी असेल, इकडनं तिकडे जायचं, तिकडनं ते, अरे कुठेतरी थांबा, घरं बदलत राहायची. राजस गुण जितका प्रधान तितका आपल्या मन आणि शरीरावरती असमाधानाचं सावट राहतं आणि सतत चिडचिड होत राहते. मग या चिडचिडीचं कधीतरी मोठ्या रागात रूपांतर होतं, मग कोणाशी तरी भडकून बोलायचं. आणि शब्दांचे बाण फार तिखट असतात, आपल्याला सांगायला नको. माझ्या शरीरावरती शस्त्रांनी झालेला घाव एक वेळ भरून निघेल, पण शब्दांनी झालेले घाव विसरतो का आपण? 10 वर्षापूर्वी मला असं बोलला होता, अजून माझ्या मनामध्ये ते खदखदतंय, बोलतो की नाही आपण? ते शब्दांचे बाण शस्त्रापेक्षा तिखट असतात, जात नाहीत ते, कारण आपलं मनही तितकंच हळवं असतं ना, ते धरून ठेवतं, ते सोडत नाही. ते चांगलं धरायला नको असतं, वाईट काय झालं धरून ठेवतो आपण. त्यांची सतत चिडचिड होत असते. म्हणजे तामस गुणी हे याला झोड, त्याला मार, याच्यावर भडक, त्याच्यावर भडक, याला ठणकाव, त्याला ठणकाव, हा अतिभयानक प्रकार झाला. राजसिक गुण चिडचिड 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 सतत. त्यांचा, अशा लोकांचा बीपी हायच असतो, ब्लड प्रेशर यांना असतंच, सतत चिडचिड. ऑफिसमध्ये गेले स्टाफवर चिडचिड करतील, घरी आले बायको मुलांवर चिडचिड होईल. पटत असेल तुम्हाला तर बघा, पटायला हरकत नाही, कारण घरोघरी मातीच्या चुली, हा प्रकार काही वेगळे नसतात. एका घरात जेव्हा 4-5 व्यक्ती राहत असतात तेव्हा त्यातली एक राजसगुणी असतेच असते. त्यांची अपेक्षा असते सतत, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, मी हे करायला हवं होतं, मी ते करायला हवं होतं, माझ्या मुलाने हे करायला पाहिजे होतं, माझ्या मुलीने असं करायला पाहिजे होतं. असतं की नाही? तुम्ही म्हणाल माफक अपेक्षा पण ठेवू नयेत का? माफक अपेक्षा आणि सतत हव्यास याच्यात फरक आहे की नाही? आपण गोंधळून जाऊ नका. सतत काहीतरी हवं असणं हे चांगलं नाही. माफक अपेक्षा ठेवणं, त्या पूर्तता झाली की पुन्हा तुमच्या मनामध्ये अपेक्षा निर्माण होणं, म्हणजे हा हव्यास झाला. सात्विक गुणामध्ये ना फार जरा गडबड असते. गडबड काय सांगू का? जी माणसं कोणाच्या बिंध्यात नसतात, ज्या माणसांना फारसं कोणाशी काही घेणं देणं नाही, आयसोलेट राहतात, त्यांचं विश्व आणि ते, अशी माणसांना पटकन चिडत नाहीत. कितीही बाका प्रसंग आला, कठीण प्रसंग आला, परिस्थिती कशी सांभाळावी हे बरेचदा त्यांना जमतं, पटकन चिडत नाहीत ते लोक.
आपल्यापैकी कोणी असं असेल तर तुम्ही ॲनालाइज करू शकता. पटकन चिडचिड होत नाही. परंतु अशा व्यक्तींचा जेव्हा संयमाचा पारा पार होऊन जातो, सहनशक्तीची लिमिट क्रॉस होऊन जाते, त्याच्यानंतर जो सात्विक संतापातून जे वाक्य बाहेर पडतात ना, ती वाक्य ज्याला जातात त्याला ती भोवतात. म्हणजे सांगू का तुम्हाला, सत्वगुणी म्हणजे जो कोणाचंही वाईट करायला आज विचारही करत नाहीये, त्याच्या बाबतीत जी व्यक्ती वाईट करू इच्छिते, त्यामुळे त्या सात्विक व्यक्तीच्या मनातून जो सात्विक संतापाचा भडका उडतो की नाही, त्या उद्वेगातून जी वाक्य बाहेर येतात, त्यातून जे तळतळाट ज्याला आपण म्हणतो ना, तळतळाट ज्याला आपण म्हणतो, ते जे बोलले जातात ना, ते त्या वाईट करणाऱ्या व्यक्तीला भोवतात. पण याच्यातून तोटा अजून काय होतं माहितीये का, हे कर्मबंधन तयार झालं. त्या सात्विक वृत्तीच्या माणसाने तळतळाट दिले, समोर जो वाईट करणारा वाईट व्यक्ती आहे त्याला ते जाऊन भोवणार, आज न उद्या ते भोवतातच. सात्विक गुणी माणसाला, आपला इतिहास साक्ष आहे, सात्विक गुणी माणसाचा छळ झाला की तिथे काहीतरी वाईट अघटित घडतंच घडतं. काला परत्वे का होईना पण घडतं. त्याच्यामुळे पण इथे तोटा काय होतो, त्या सात्विक माणसाला भोवती ते कर्मबंधन होतं, कारण तुझ्यामुळे ते तसं झालं, ते उद्गार निघून ते कर्मबंधन झालं. म्हणून कर्माचा फार मोठा कन्सेप्ट आहे आपल्या अध्यात्मामध्ये. आपण मनानेही एखादी कल्पना करावी, तेही कर्मामध्ये समाविष्ट होतं, माहितीये का आपल्याला. मनाने सुद्धा एखादी गोष्ट आपण करावी, त्याचं सुद्धा कर्मात रूपांतर होऊ शकतं. मानसिक कर्म असतं ते. प्रचंड आहे, कर्मावरती बोलायला प्रचंड आहे. आपल्याला वाटतं तेवढा साधा कन्सेप्ट नाही येतो. आता आपल्या क्रोध लक्षात आला असेल, सात्विक गुणी सहसा चिडत नाही, पण एकदा भडका उडाला की मग त्याच्यासारखं वाईट कोणी नसतं. राजसिक हा चिडचिड चिडचिड चिडचिड, म्हणजे नुसतं आपलं उकळत ठेवलेलं पाणी कसं असतं. तामसिक गुण याला कधी चांगलं करताच येत नाही, हा नेहमी वाईटच करत असतो. त्याच्यामुळे हा प्रकार आपण सोडून देऊया. सात्विक गुणाचाही आपण प्रकार सोडून देऊया. आपण प्रकार हा बघूया की डे टू डे लाईफमध्ये मला जो रागाचा सामना करावा लागतो, क्रोधाचा सामना करावा लागतो, त्याच्यापासून आता माझ्या मनात दोन ऑप्शन तयार होतात. आता आपण सेकंड क्वेश्चनवर आलोय. पहिला क्वेश्चन कळला की क्रोध म्हणजे काय आणि क्रोधाचे प्रकार कसे असू शकतात. दुसरा टप्पा आता आलेला आहे की जेव्हा माझ्या मनावरती आता क्रोधाने थैमान घातलेलं आहे, क्रोध विराजमान झालेलं आहे. खरं तर जेव्हा माणसाच्या मनामध्ये षड्रिपूंपैकी कोणीतरी एक श्रेष्ठ ठरायला लागतो, त्यावेळेला माणसाची सत्सद विवेक बुद्धी ही गहाण ठेवली जाते. माणूस विचार करू शकत नाही, किती हद्दापर्यंत जावं, किती लिमिटपर्यंत जावं, याचा माणूस कधी कधी खरंच विचार करू शकत नाही. पण इथेच तर खरी गंमत आहे. मी जे सांगतोय तुम्हाला, तुम्ही असं म्हणू शकता की अहो तुम्ही सांगताय ते सोपं आहे हो, पण ते तेव्हा सुचलं पाहिजे. इथेच तर खरी गंमत आहे ना. आयुष्याचं हेच तर सार आहे. तिथे तुम्हाला ते सुचणं, यासाठीच तर सगळा अध्यात्माचा बेस असतो. मला सांगा, देवाची पूजा मी रोज करतोय, मी देवदेव रोज करतोय, पण बाका प्रसंग आल्यानंतर मला देवाची आठवणच होत नसेल, तर मी इतके वर्ष करत आलेल्या उपासनेचं मिळालं काय मला? कठीण प्रसंग आला तर मला देवाची आठवणच झाली नाही, मग उपयोग काय? त्याचप्रमाणे हे जे काही मी तुम्हाला सांगतोय, याच्यातून हेच समजून घ्यायचंय की एखादा बाका प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला आणि आता मी प्रचंड संतापलोय, तर माझ्या पुढे दोन ऑप्शन असू शकतात. त्या रागामुळे मी काही विचार करून एखादी स्टेप घ्यायची आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी, का त्या रागाच्या आहारी जाऊन तो सांगेल तसं वाटेल तसं वागायचंय ही निगेटिव्हिटी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट सगळ्याला असतात, नाण्याला दोन बाजू असतातच. आता विचार करा की अशी एक परिस्थिती उत्पन्न झाली आणि तुम्ही प्रचंड भडकलेले आहात, संताप तुमचा चालू आहे. आता इथे एक लक्षात घेता येईल आपल्याला की मी रागाचं गुलाम व्हायचं आहे की रागाला मी माझ्या संयमात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जिंकताय कोण, त्याच्यावरती सगळी स्टोरी आहे. त्या वेळेला जिंकताय कोण? आता मी तुम्हाला ना 2-3 उदाहरणं देऊन समजावून सांगतो, म्हणजे आपल्याला छानपैकी कळेल की इकडे गेल्याने काय होईल, इकडे गेल्याने काय होईल.
आणि तिसरा टप्पा जो अतिशय महत्त्वाचा आहे, या रागाला सांभाळण्याचे उपाय. कंट्रोल करण्याचं असं मी म्हणत नाही, कारण कंट्रोल करणं खूप कठीण आहे. सांभाळणं म्हणूया. द्वाड मुलाला कसं सांभाळलं जातं तसं क्रोधाला कसं सांभाळायचं. गमतीशीर आहे, आपल्याला ऐकायला छान वाटेल. उदाहरण आहे, मी एके ठिकाणी नोकरी करण्याच्या ठिकाणी तर आपल्या मनामध्ये रोज असे विचार येतात, मला सांगा असा एकतरी बॉस आहे का ज्याला त्याच्या सबऑर्डिनेटने आतापर्यंत मनाने का होईना शिव्या नाही घातल्यात किंवा पाठीमागून शिव्या नाही घातल्यात. असे मॅनेजर फार कमी असतात. नाहीतर सगळे मॅनेजर हे शिव्या खाण्यासाठीच जन्माला आलेले असतात, ज्यांना सबऑर्डिनेट सतत शिव्याच देत असतात. आता जेव्हा कंपनीमध्ये मी काम करतोय त्यावेळेला माझं आणि माझा जो वरिष्ठ आहे यांचं मतभेद झाले. आता इथे गडबड अशी आहे की तो वरिष्ठ आहे, त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे ऑथॉरिटी आहे. मी त्याच्या अंडर काम करतोय, म्हणजे कुठे ना कुठे होईना माझा इगो, माझा ॲटिट्यूड, माझा संताप, माझा क्रोध हा उफाळून चालणार नाहीये. आता इथे तयार होते ती परिस्थिती सापेक्ष गोष्ट. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, परिस्थिती सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष. आधी आपण परिस्थिती सापेक्ष बघूया. परिस्थिती सापेक्ष म्हणजे इंग्लिशमध्ये सिच्युएशन रिलेटेड, आता जास्त चांगलं समजेल. सिच्युएशन रिलेटेड आणि पर्सन रिलेटेड असा रागाला सांभाळायला जर आपण थोडं जरी शिकलो ना, बऱ्याच गोष्टी मार्गी लागू शकतात, होपफुली. आता इथे पहिला प्रकार आहे परिस्थिती सापेक्ष. आपण करतो काय माहितीये का, आपण राग आला की 99% त्याचे गुलाम बनून त्याने सुचवलेलं करून टाकतो, राग निघून जातो, परिणाम शरीराला आणि मनाला भोगावे लागतात. उदाहरणार्थ, मी कंपनीमध्ये आहे, माझं वरिष्ठाशी भांडण होण्याच्या बेतात आहे. अशा वेळेला माझ्याकडे 2 मार्ग आहेत. एक तर मी त्या रागाला प्रश्न करायचे की मी रागाच्या अधीन व्हायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता जर मी रागाच्या अधीन झालो, पहिला प्रश्न घेऊया, मी रागाच्या अधीन झालो, मी त्या बॉसच्या तोंडावर पेपर काय मारेन किंवा त्याला वाटेल तसा बोलेन, हे रेझिग्नेशन लेटर, चाललो मी, गरज नाही मला तुमची. काय झालं, माझं आणि माझ्या वरिष्ठाचं कडाक्याचं भांडण झालं, होणार. हे असं झालं म्हणजे झालं, कारण तो वरिष्ठ आहे, तो म्हणेल गरज कोणाला असते, हे फार महत्वाचं आहे, त्याच्यावर मी येतो. भांडण झालं, रेझिग्नेशन लेटर टाकून मी माझ्या खुर्चीत येऊन बसलो. आता काय, क्रोधाचं फार मोठं डिसएडव्हान्टेज, क्रोधाचं फार मोठा तोटा हा आहे की यू टर्न घेता येत नाही. कृती होऊन गेली की तो बाण परत धनुष्याला मागे घेता येत नाही, तो सुटला की सुटला. हे क्रोधाचं फार वाईट एक प्रकार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जरूर ऐका की याला काय करता येईल, कसं सांभाळावं बाबा, कसं सांभाळावं याला. आता मी रेझिग्नेशन तोंडावर मारून आलो, वरिष्ठाच्या खुर्चीत येऊन बसलो. आता 10 मिनिटांनी माझ्या डोक्यातून तो रागाचा, संतापाचा आवेश गेला. नशा उतरल्यावर कसा माणूस जागा होतो, तशा या क्रोधाचा इम्पॅक्ट गेल्यानंतर आता मला जाग आली की अरे पुढे काय. आता इथे परिस्थिती सापेक्ष विचार करायचा असतो. परिस्थिती ही आहे की इथे गरज कोणाला आहे, तो वरिष्ठ आहे. ठीक आहे, माझं त्याच्याशी पटत नाहीये, तो पॉलिटिक्स करतो, तो मला नेहमी पाण्यात पाहतो, ठीक आहे ना. भडकून त्याच्या तोंडावर रेझिग्नेशन मारून पुढे अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. तो तुम्हाला लिव्हिंग लेटर जे असतं की पुढच्या कंपनीमध्ये रेफरन्स कधी कधी द्यावा लागतो, तो चांगला देणार नाही, म्हणजे झाला गडबड. तो तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेल किंवा तुम्ही नोकरी सोडून दिलीत आणि अजून काही मिळण्यासारखं नसेल तर झाली गडबड. राग येतो, त्याचं काम करून जातो, परिणाम भोगायला कोणाला लागतात, शरीराला आणि मनाला. त्रास कोणाला होतो, मानसिक आणि शारीरिक. क्रोध आला, त्याचं काम करून निघून गेला. गुलाम कोण झालो, मी. आता मी गुलाम नाही झालो त्याचा, वरिष्ठ आणि माझं कडाक्याचं भांडण व्हायच्या बेतात आहे. फक्त एकच प्रश्न मी मला विचारला, इथे मी जर भांडलो, परिस्थिती सापेक्ष, सिच्युएशन रिलेटेड, इथे जर मी भांडलो तर इथे लॉस कोणाचा आहे, परिस्थिती सापेक्ष. इथे मी कडाक्याचं भांडायला काही पुरुषार्थ नाहीये, हे एक लक्षात घ्या. मला भांडायला जमतं म्हणजे मी फार मोठी काही कामगिरी केली हे कोणीही समजू नये. काही काही व्यक्तींना भांडायलाच फार आवडतं, त्यातच त्यांना आनंद मिळतो.
याच्यात काही पुरुषार्थ नाही आहे. मी माझ्या वरिष्ठाशी भांडतोय, इथे लॉस कोणाचा आहे? त्याचा लॉस नाही आहे. तो म्हणाल तुझ्यासारखे 56 येतील काम करायला. आज सिच्युएशन अशी आहे, मार्केट असं आहे, इन्फ्लेशन, महागाई एवढी आहे. तू नाही तर 10 जण आहेत इथे जे माझं ऐकतील आणि माझ्याप्रमाणे काम करतील. तुला पटत नाही, यू आर फ्री टू गो. कोणतेही ऑर्गनायझेशन तुम्हाला बांधून ठेवत नसते. यू वॉन्ट टू गो, यू कॅन लिव्ह, जाऊ शकता तुम्ही. पण इथे मी कंपनी सोडल्याने त्या वरिष्ठाला खड्ड्यात पडायला होणार आहे की मला? या एका प्रश्नाचं उत्तर मी तिसऱ्या टॉपिकवर अजून जात नाहीये, क्रोधाला कसं सांभाळावं. आता फक्त एवढं डिस्कस करूया की पॉझिटिव्हिटीकडे एक प्रश्न विचारला, परिस्थिती सापेक्ष, सिच्युएशन रिलेटेड. एक उदाहरण दिलं, आपल्या लक्षात आलं. गुलाम बनलो असतो मी त्याचा तर काय? पहिली केस, सिच्युएशन, रेझिग्नेशन तोंडावर मारून आलो. सपोज घरी माझी बायको मुलं आहेत, तर मी त्यांना उत्तर काय देऊ? नोकरी सोडून आलो का? कारण संताप सहन नाही झाला. मग घरी आल्यानंतर घरच्या भानगडी, घरचे व्याप, घरचे टक्के टोमणे वेगळे असतात. क्रोध येतो, त्याचं काम करून जातो. लक्षात घ्या, फार मोठा इथे खेळ आहे क्रोधाचा. नंतर भोग भोगायला कोणाला लागतात? आपल्याला भोग भोगायला लागतात. तो येतो, त्याचं काम करून निघून जातो. आता व्यक्ती सापेक्ष तुम्हाला उदाहरण देतो, पर्सन रिलेटेड, की मी पॉझिटिव्हिटीकडे आणि निगेटिव्हिटीकडे कसं जाऊ शकतो. मागे पेपरमध्ये एक उदाहरण आलं होतं, एक केस आलेली, एकदम भयानक केस होती. काहीतरी कोणता तरी एक पिक्चर रिलीज झाला होता आणि त्या पिक्चरच्या तिकिटामध्ये आता हल्ली सगळे ऑनलाईन तिकीटं बुक करतात हो. पूर्वी म्हणजे साधारण 10-12 किंवा त्याच्याही आधी वर्षापूर्वीची गोष्ट असेल, पेपरमध्ये आलेली. तर 2 मुलं, यंगस्टर्स, जरा गरम रक्त असतं की नाही, लाईनीच्या मध्ये घुसले. जा आम्ही काय ऐकत नाही, आम्ही तिकीट काढायला लाईनीच्या मध्ये घुसले. लाईन मध्ये घुसल्यानंतर संताप होणं साहजिक आहे. संताप होणं साहजिक आहे. लोकांनी त्याला बडबडला, त्याला शिव्या घातल्या, मागे जा सांगितलं तरी हटत नाहीये. आता इथे लक्षात घ्या, इथे व्यक्ती सापेक्ष आपल्याला वागावं लागतं. इथे परिस्थिती काही नाहीये ना. परिस्थिती, सिच्युएशन रिलेटेड काय, ठीक आहे, 2 तिकीटं जरा त्याच्या आधी, माझ्या आधी जातील. इथे मी जरी कडाक्याचं भांडण केलं तरी लॉस कोणाचा नाहीये. इकडे सिच्युएशन रिलेटेड लॉस काही नाहीये. काय होईल, जास्तीत जास्त तो 2 शिव्या मला घालेल, मी त्याला 4 शिव्या घालेल. प्रश्न काय आहे इथे, सिच्युएशन रिलेटेड काही नाही, लॉस कोणाचाच नाही. आता इथे पर्सन रिलेटेड कसं होतं माहितीये का, 2, आता इथे क्रोध माझ्या डोक्यावर विराजमान झाले की अरे माझ्या लाईनीत, माझ्या पुढे लालबागच्या राजाला दर्शनाला जाताना ही भांडणं हमखास असतात. इतकी भली मोठी ती लाईन असते, कुठून तरी एखादी मध्येच ग्रुप येतो, मध्ये उभा राहतो, मध्येच घुसायला ट्राय करतो. आम्ही आलोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला, ते राहिलं बाजूला, त्याच्या पायापर्यंत येपर्यंत भांडण. दर्शन घेतलं, काय सुख मिळालं तुम्हाला? दर्शनाचा आनंद मिळाला? नाही मिळाला. कारण तुमच्या डोक्यावर कोण विराजमान झाले? क्रोध विराजमान झालाय. त्याने लाईनमध्ये घुसणं हे चुकीचं आहे, मान्य. भडकणं योग्य आहे, पण कुठपर्यंत? व्यक्ती सापेक्ष, पर्सन रिलेटेड. विचार हा करायचा की तो मुलगा, ती मुलगी माझ्या पुढे लाईनमध्ये घुसलेले आहेत. मी भांडायला सुरुवात केली. सगळे भांडत नाहीत बरं का, याच्यामध्ये पण हुशार असतात. काही दुसऱ्यांना पुढे करतात, भांडा, त्यांना मजा येते. मला भांडायची खुमखुमी आली. मी सुरुवात केली, मध्ये घुसत मी अरे बोललो, तो का रे बोलला, बाचाबाचीला सुरुवात झाली. त्या पेपरमध्ये मी जी तुम्हाला न्यूज सांगत होतो, त्यात प्रसंग असा आला की मारामारी, हमरी तुमरीपर्यंत, आणि मारामारीपर्यंत गोष्टी जातातच. ट्रेनमध्ये हमखास बघायला मिळणारे उदाहरण आहेत. लेडीज डबा असो किंवा जेंट्स डबा, मारामारीपर्यंत भांडणं जातात. मारामारी सुरू झाली आणि एका माणसाचा, त्याला तो तसं काही त्याचं इंटेन्शन नव्हतं. मारामारी म्हणजे येणे कानाखाली मारली की हा एक गुद्दा मारणार, मग तो बुक्का मारणार, सुरू होते त्यांचं. मग 2-4 जण त्यांना सेपरेट करायला येणार. झालं असं की ती मारामारी सुरू झाल्यानंतर एकाचा त्या मुलाच्या मानेवरती मागे असा काही वर्मी घाव बसला की तो मुलगा बेशुद्ध पडला. तिथे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डेड, मृत डिक्लेअर केलं. मला सांगा, क्रोध आला, त्याचं काम करून निघून गेला. ज्या मुलाने, ज्या माणसाने त्याच्या मानेवर वर्मी घाव मारला, त्याच्या आयुष्याचं पुढे काय झालं? गेला होता मूव्ही बघायला, दिवस संपला पोलीस स्टेशनमध्ये.
पुढचं वाटोळं झालं. लक्षात येतंय आपल्या कुठे किती भडकावं. परिस्थिती, सिच्युएशन रिलेटेड, पर्सन रिलेटेड. अजून एक उदाहरण देतो. मी माझ्या रस्त्याने ऍक्टिव्हा, माझी गाडी घेऊन चाललेलो आहे. समोरचा क्रॉस आला, मला समोरचा रॉंग आला, त्याने मला गाडी ठोकली. आता ज्या वेळेला समोरचा येऊन मला गाडी ठोकतोय आणि तरी सुद्धा तो हमरी तुमरीवर येऊन भांडतोय, म्हणजे याचा अर्थ तो मूर्ख आहे. तू मला गाडी ठोकतोयस, मी माझ्या लेननी चाललोय, तू येऊन मला गाडी ठोकलीस आणि तूच वरून बाचाबाची करतोय, म्हणजे मूर्ख कोण इकडे? तू आहे. परंतु अशा वेळेला मी सुद्धा छाती फुगवून त्याच्याशी भांडावं, मग ती गोष्ट मोठी होते. सिच्युएशन पेक्षा पर्सन रिलेटेड गोष्टी हँडल करायला आम्ही शिकलं पाहिजे. हा बाबा, तू महान मी लहान, त्यावेळेला त्या मूर्खाला शहाणपणा देण्यामध्ये काय गैर आहे? तो महान मी लहान बोलल्याने मी खरंच लहान होणार आहे का? बरं बाबा, जा बाबा, तू तुझे रास्ते, मी माझे रास्ते, मी साईडला होतो ना, जा तू जा. सिच्युएशन मावळायला शिकलं पाहिजे आम्ही, कारण तवा गरम करायला वेळ लागत नाही, तो थंड व्हायला वेळ लागतो. तसं एखाद्या गोष्टीमध्ये, गरमीमध्ये मी सिच्युएशनमध्ये कृती करून मोकळे झालो, त्याचे परिणाम भोगायला, त्याची माझी मनं थंड व्हायला कधी कधी तास, कधी कधी दिवस, तर कधी कधी महिनेही जावे लागतात. लक्षात येत आहे आपल्या? मी सिच्युएशन रिलेटेड आणि पर्सन रिलेटेड, मी तुम्हाला सुरुवातीपासूनच हे सांगतोय, क्रोधाला, रागाला इथे सांभाळायचं. हा द्वाड आहे, एकदम द्वाड आहे. मी आणि माझा रिक्षेमधून मी येताना रिक्षावाला यांच्यात भांडण झालं. कुठपर्यंत जायचं? मारामारीपर्यंत. कशाला? ठीक आहे बाबा, कधीतरी कुठेतरी मला सेटबॅक करावं लागेल, मागे यावं लागेल. इट्स ओके. मी स्वतःला त्यावेळेला लहान म्हणून घेण्यामध्ये, मी स्वतःला माघार घेण्यामध्ये जर माझं हित आहे तर इट्स ओके, ठीक आहे, इट्स फाईन. शब्दाने शब्द वाढतात आणि शब्दांना फार धार असते. शब्दाने शब्द वाढतात, नाती तुटतात, माणसं तुटतात. आपल्यावरती कठीण प्रसंग आले तर आपल्या रागाच्या बोलण्याने आपण तोडून ठेवलेल्या माणसांना पुन्हा जोडणं शक्य होत नाही हो. कधी कधी काही ठिकाणी माघार घेणं आवश्यक असतं, काही ठिकाणी माघार घेणं हिताचं असतं. मी भांडलोच पाहिजे यात पुरुषार्थ नाही. आपल्या लक्षात आलं? कधी कधी तुम्हाला या गोष्टींचा एक थोडा अंदाज बांधला ना, तर हळूहळू या गोष्टी समजायला मदत होईल. मी सुद्धा काम करतोय, मी काय तुमच्यासारखं सामान्यच हो. मलाही राग येतो, कधी कधी सिच्युएशन अशी असते, कधी कधी परिस्थिती अशी बनते की येतो राग. पण मी जर तुम्हाला हे सांगतोय, याचा अर्थ मी इथे कुठेतरी अभ्यासाला सुरुवात केलेली असली पाहिजे किंवा करतोय. आपणही करावं, कारण क्रोध याचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. तो येतो, त्याचं काम करतो आणि तो निघून जातो. परिणाम भोगायला कोणाला लागतात? आपल्या शरीराला आणि आपल्याला, मनाला. म्हणून तो आल्यानंतर त्याला जरा प्रश्न विचारून थोडंसं शांत करायचं, सिच्युएशन बघून आणि पर्सन बघून, की त्याचं गुलाम होऊन वाटेल तशी कृती करून मोकळं व्हायचं. कारण टाळी एका हाताने वाजत नाही, रबर एका हाताने ताणला जाऊ शकत नाही. दुसरी बाजू जेव्हा सोडून दिली जाते तेव्हा रबर ताणला जाऊ शकत नाही. दुसरा हात मी खाली ठेवून दिला की टाळी वाजवता येत नाही. दोन्ही परस्पर एकमेकांना भिडले की तिथे मोठा आवाज होणारच आहे. मी असं बिलकुल म्हणत नाही की रागवायचं नाही, रागवायचं, पण परिस्थिती सापेक्ष म्हणजे सिच्युएशन रिलेटेड आणि व्यक्ती सापेक्ष म्हणजे पर्सन रिलेटेड अंदाज बांधायला शिका. उद्या माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं एखादं चुकीचं पाऊल पडताना दिसतंय तर तिथे पर्सन रिलेटेड आहे. मी तिला ठणकावून क्रोधाचा प्रचंड आव आणून तिथे सांगणं गरजेचं आहे. पर्सन रिलेटेड, सिच्युएशन रिलेटेड. क्रोधाला किती उंचीवर न्यायचंय, की क्रोधाला आपल्या लिमिटमध्ये ठेवायचंय, हे ज्याला जमलं त्याला बऱ्याच अंशी एखादा बाका प्रसंग टाळता येतो, अगदी टाळता येतो, नक्कीच. आणि तिसरा प्रकार म्हणजे उपाय, की ह्या द्वाड मुलाला, या क्रोधाला, या संतापाला कसं सांभाळावं. त्याचे 2-3 साधे उपाय मी तुम्हाला सांगतो. कसं आहे माहिती आहे का? बघा,
कधी कधी ना भांडण करण्यातून माघार घेऊन आपल्याला थोडा विचार करायला वेळ मिळू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, वरिष्ठाशी माझं बाचाबाचीचं भांडण होण्याच्या बेतात आहे, मी माघार घेतली, मी खुर्चीत येऊन शांत बसलो. म्हणून उपाय नंबर 1, जेव्हा तुम्ही ऑन द व्हर्ज असाल भांडणाच्या, मी रस्त्यावरच्या भांडणाचं बोलत नाहीये बरं, ही जी रस्त्यावरची चिरमिरी भांडणं असतात ना त्याचं सोडून द्या. मी अशा रागाबद्दल बोलतोय, अशा क्रोधाबद्दल बोलतोय जिथे एकतर माझ्यावरती तरी परिणाम होऊ शकतात किंवा माझ्या भविष्यावरती तरी परिणाम होऊ शकतात. बाकी आपण जाता येता धक्के बुक्के लागले म्हणून ते करतो, 2 शिव्या घालून निघून गेलो, त्याचं मी म्हणत नाहीये. मी थोडं हायर लेवलचं, म्हणजे ज्या लेवलवर आपण काम करतो, आपलं घर असेल, लक्षात येत आहे, आपले नातेवाईक, आपले नातेसंबंध, जवळपास आप्त इष्ट, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे, तिथे जर माझं रागावरचं नियंत्रण, कंट्रोल, संयम कसा असला पाहिजे. पहिलं आहे, जिथे माझं भांडण होण्याच्या आता अगदी तयारीत आहे, एक प्रश्न विचारायचा, मी इथून जरा थोड्या वेळासाठी विड्रॉ होऊ शकतो का, म्हणजे बाजूला होऊ शकतो का. बाजूला व्हायचं. माझा धगधगलेला जो अग्नी आहे बघा, गरम उकळतं पाणी लगेच शांत होत नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणून माझ्या धगधगलेल्या मनाला थोडा वेळ द्यावा लागतो, त्याला शांत करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. सो नंबर 1, माझ्या रागाला कंट्रोलमध्ये आणण्याचं सिच्युएशन जर अशी असेल की मी थोडं याच्यातून बाजूलाच गेलो, ऑन द वर्ज, भांडणाच्या मी जागेवर आहे, थोडा बाजूला गेलो तर कदाचित माझा फायदा आहे याच्यामध्ये. सारासार विचार करून थोडा बाजूला गेलो. तुम्ही भांडू कधीही शकता. भांडणाची एक गंमत अशी आहे ना, भांडण कधीही उकरून काढता येऊ शकतं. भांडणाची गंमत आहे. त्याच्यामुळे मी विड्रॉ केलं, स्वतःला बाजूला गेलो आणि मी ॲनालाइज केलं की ठीक आहे, मी इथे भांडलो तर इथे तोटा कोणाचा आहे, इथे नियंत्रण कसं मला आणता येईल, नियंत्रण मला कसं आणता येईल. वेळ दिला तर कधी कधी तो राग, जो आवेश आलेला आहे तो मावळायला लागतो, कारण त्याला रिस्पॉन्ड करणारं कोणी नाही आहे ना, तो मावळायला लागतो. सारासार विचार जागेवर यायला लागतात आणि मग आपण असा विचार करू शकतो, बरं झालं मी असं बोललो नाही, बरं झालं मी ही कृती केली नाही, मी आधी दुसरा जॉब शोधतो, मला इथे नाही सहन होते ना, मी दुसरा जॉब शोधतो, मला पैशांची गरज आहे. चांगला जॉब मिळाला की मग तुम्ही मारा ना त्याच्या तोंडावर आणि तोंडावर रेझिग्नेशन मारण्याची पण गरज नाही. तुम्ही जर क्वालिटी असाल, क्वालिटी एम्प्लॉई असाल, उत्तम एम्प्लॉई असाल, उत्तम काम करणारे असाल, तर कंपनीचा लॉस होऊच शकतो तुमच्या जाण्याने, होऊच शकतो. दुसऱ्याला प्रत्युत्तर तुमच्या यशाने दाखवा, तुमच्या बोलण्याने नाही. कृती करून त्याला धडा द्या, शब्दातून नाही. आता घराचं उदाहरण घ्या. मी आणि माझ्या घरचे, वरिष्ठ असतील किंवा कनिष्ठ असतील, मी सपोज माझ्या बाहेरचा सगळा संताप घेऊन घरी आलोय आणि माझी लहान मुलगी किंवा लहान मुलगा आलेत माझ्याशी काहीतरी शेअर करायला, साधा प्रसंग आहे, पर्सन रिलेटेड, ती व्यक्ती योग्य आहे का राग काढण्यासाठी, तिची काय चूक आहे. आमची परिस्थिती अशीच असते की आम्ही पर्सन रिलेटेड त्या व्यक्तीवर राग नाही काढता आला की या व्यक्तीवर राग काढतो, कारण त्याच्यावर माझा कंट्रोल आहे. मग जिथे मी राग काढू शकत नाहीये त्या व्यक्तीला तुम्ही बोलला नाहीत, मग ज्याच्यावर तुम्ही राग काढू शकता त्या व्यक्तीला तुम्ही का बोलता. अशाने प्रसंग बिघडतात, अशाने नाती बिघडतात. बऱ्याचदा असं होतं की त्या मुलांच्या मनात ते ग्रजेस, ते विचार राहून जातात. मुलं मुली ही जेव्हा आपल्याबरोबर मोठी होत असतात, आपली मुलं जेव्हा मोठी होत असतात, तेव्हा असं समजू नका की मी वाटेल तो बाहेरचा राग त्यांच्यावर काढेन तरी सुद्धा त्यांनी माझ्या आज्ञेत वागावं. नाही, त्यांचीही मनं बहरत असतात, त्यांचीही मनं मोठी होत असतात, त्यांच्या मनावरती ते व्रणासारखे शब्द उमटत असतात. ते तेव्हा काही बोलणार नाहीत, पण ते त्यांच्या मनात राहत असतं. मग ते पुढे कधीतरी निघतं बाहेर. व्यक्ती सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष समजून घ्या. मला काय सांगायचं, मी उपाय पहिला काय सांगितला, वेळ द्या. मी इथे हे बोलणं योग्य आहे का, वेळ द्या स्वतःला. ठीक आहे, मी, माझी मुलगी, माझा मुलगा आले माझ्याशी काही शेअर करायला, मी संतापलेलो आहे, बाहेरच्या तापाने मी संतापलेलो आहे, वेळ द्या स्वतःला. मी हा राग इथे काढणं योग्य आहे का, वेळ द्या स्वतःला, वेळ द्या. हा प्रश्न विचारायला स्वतःला वेळ द्या. इथे हे बोलणं योग्य आहे का. आता दुसरं, तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासारखं नाही आहे,
अशी सिच्युएशनही असते की मी माघार घेऊन स्वतः विचार करेन, एवढा वेळ द्यायला मला टाईम नाही आहे. एक गोष्ट अजून अशी करता येऊ शकते की ठीक आहे, तुम्हाला एवढा वेळ नाही आहे विचार करायला की मी हे बोलावं की नाही बोलावं. अगदी साधा सोपा उपाय सांगू, कदाचित तुम्हाला ते विचित्र वाटेल, पण अगदी साधा सरळ उपाय आहे. लोकांपासून आयसोलेट होऊन जायचं, लांब कुठेतरी निघून जायचं त्या सिच्युएशनमधून. मला एवढा वेळ नाही आहे की मी विचार करत बसेन आणि मग मी ते बोलेन, नाही. तुम्ही लांब जा त्यांच्यापासून, कम्प्लिटली. टेम्पररी सुद्धा लांब जाता येतं किंवा परमनंटली सुद्धा लांब जाता येतं. ज्या व्यक्तीशी माझं पटणारच नाहीये, ज्या परिस्थितीशी मला जुळवूनच घेता येणार नाहीये, हे जेव्हा मला कळायला लागतं तेव्हा तिथे जिथे सतत भांडणं होत आहेत, तिथे दुसरा उपाय असा असतो की टेम्पररी किंवा कायमस्वरूपी त्या व्यक्तीपासून किंवा त्या परिस्थितीपासून लांब निघून जा. तुम्हाला हे ऐकायला, म्हणून मी आधीच म्हटलं, थोडं विचित्र वाटेल, परंतु जेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ही परिस्थिती बदलणार नाही, ही व्यक्ती बदलणार नाही, माझे क्लॅशेसच होत राहत आहेत, तर अशा वेळेला त्या व्यक्तींपासून थोड्या वेळासाठी का होईना किंवा त्या व्यक्तींपासून कायमस्वरूपी लांब जाता येतं, जावं लागतं. जाणं योग्य असतं. जवळ राहून धगधगत राहण्यापेक्षा लांब राहून संबंध ठेवलेले, नातं ठेवलेलं केव्हाही चांगलं. आपले लांबचे नातेवाईक असतील तर तिथे कायमस्वरूपी लांब गेलेलं उत्तम. आपल्या घरातलेच मेंबर असतील तर तुम्ही काही काळासाठी, काही टेम्पररी टाइम, त्या दिवसासाठी आयसोलेट होऊन जाल. कधी कधी समोरच्याला आपली किंमत नाही कळत. हे बघा, मी सगळ्या गोष्टी एकदम कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, काही मिस आउट होऊ शकतात, त्यातल्या त्यात मी सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करतोय. कधी कधी समोरच्याला आपली किंमतच नाही कळत, समोरच्याला कधी कधी आपल्या अस्तित्वाची व्हॅल्यूच नाही कळत. मग जर त्याला माझ्या अस्तित्वाची व्हॅल्यूच नाहीये, त्याच्याबरोबर माझं भांडणच होते सतत, परिस्थिती बदलता येत नाही, व्यक्ती बदलता येत नाही, बेटर की आपण तिथून बाजूला होणं, आपण तिकडनं लांब जाणं, हे नेहमी योग्य आहे. मी भांडणातून समोरच्याला बदलू शकत जर नसेल तर आपण बाजूला व्हावं, लांब जावं. जसं मी तुम्हाला दुसरा उपाय सांगितला, तो तुम्हाला विचित्र वाटेल असं मी परत सांगतोय. टेम्पररी किंवा परमनंटली लांब जाणं. कारण माझ्या हिताचं काय आहे, त्याच्या बाजूला राहून, त्याच्या जवळ राहून, त्या नातेवाईकांच्या सानिध्यात राहून सतत मी धगधगत राहत असेल तर मी वेगळाच होऊन, तर मी बाजूलाच होतो त्यांच्यापासून. नकोत बादरायण संबंधच नको. जिथे माझं पटत नाहीये, मग ती कंपनी असो, नातेवाईक असोत, घर असेल तर घरातनं असं एकदम तुटता येत नाही. अशा वेळेला थोडंसं एक चक्कर मारून आलो, राऊंड मारून आलो, थोडं आयसोलेट व्हावं. समोरच्याला आपली किंमत असेल तर तो माझ्याशी स्वतःहून बोलायला येईल. अबोला धरून ठेवावं असं मी म्हणत नाहीये, पण नाही पटत आहे तर संवाद न साधणं हे केव्हाही चांगलं असतं. आणि समोरच्याला माझी किंमत असेल, त्याला पटत असेल, त्याला जर कळलं की अरे नाही आपलंच चुकलं, तर तो माझ्याशी बोलायला येईल. त्याला जर हेकाच असेल की नाही मी बोलणारच नाही, तर आपल्याला कळेल की नक्की नात्यामध्ये किती ओढ आहे. खूप आहे, गहन आहे या विषयावरती, म्हणून मी आज इतका वेळ घेतलेला आहे. कारण क्रोध याला सांभाळणं सोपं नसतं. परिस्थिती सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष, कधी कधी दोन्ही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर असतात, आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. अशा वेळेला आपण माघार घेणं, बाजूला निघून जाणं हा एक उपाय असू शकतो. मी तुम्हाला 2 उपाय सांगितले. पहिला उपाय हा अगदी सोपा आहे. तिथे खरंच मी भांडणं गरजेचं आहे का, हा पहिला प्रश्न विचारायचा. जी नॉमिनल भांडणं असतात तिथे तर हा प्रश्न विचारावाच. या माणसाची वाद घालण्यात काही पॉईंट आहे का? वेळ द्यायचा स्वतःला. एवढा एक प्रश्न विचारायला वेळ द्यायचा तुम्हाला. उत्तर जर आलं की तुच्छ गोष्ट आहे, निघून चला. त्याला 2 मिनिटासाठी मोठेपणा दिल्याने मला कायमस्वरूपी लहानपणा येणार नाही. आणि दुसरा उपाय, ज्या वेळेला क्रोध माझ्या जवळच्यांमध्ये, माझ्या आप्त इष्टांमध्ये, मी जिथे काम करतो तिथे येत असेल आणि समोरच्या व्यक्तीला माझ्याशी जुळवून घेता येत नसेल, त्यावेळेला तुम्ही टेम्पररी किंवा परमनंटली थोडे बाजूला होऊ शकता. त्याने होईल काय, समोरच्याला जर आपली किंमत असेल, अर्थात चूक त्याची पाहिजे, नाहीतर इथे आपली चूक आहे आणि आपणच अबोला धरून बसू असंही नाही, असंही होता कामा नये. मग आपला तो अहंकार झाला की माझंच खरं मानलं पाहिजे. नाही, भांडण झालं. कधी कधी आपली चूक असते, कधी कधी त्याची चूक असते. जेव्हा त्याची चूक आहे आणि तरी पण भांडण होत आहे, अशा वेळेला आपण टेम्पररी बाजूला गेलो, त्याच्या चूक जर कालापरत्वे लक्षात आली
तर तो आपल्याशी पुन्हा बोलायला येईलच. नाही बोलायला आला तर समजूनच जाऊ आपण. मग तो दुरावा कायमस्वरूपीच नाही का होतो. सांगायचंय काय मला, तुमचं म्हणणं असं आहे काय, मग तोडूनच टाकायचं नाही असं म्हणत आहे मी. पण जिथे त्यालाच टिकवण्याची इच्छा नाहीये तिथे आपण ओढून ताणून काय होणार आहे, कधी कधी गोष्ट सोडून देण्यामध्येच हिताचं असतं. 2 उपाय कोणते सांगितले कळले. सो आपण इथं रिव्हिजन करूया आणि मग शेवट कशाने होतो, मनाच्या श्लोकाने. रिव्हिजन कसली. नंबर 1, क्रोध म्हणजे काय, क्रोधाचे प्रकार किती, सत्व रज तम. दुसरा महत्वाचा पॉइंट, जेव्हा माझ्या डोक्यावरती क्रोधाने थैमान घातलंय, मी वरती जावं, त्याला प्रश्न विचारून त्याला थोडं संयमात ठेवून की मी त्याचं गुलाम बनावं. कारण तो येतो, काम करतो, निघून जातो, परिणाम मला भोगावे लागतात. आणि तिसरं मी तुम्हाला सांगितलं उपाय, त्या ठिकाणी फक्त स्वतःला किंचितसा वेळ द्या की हे करणं योग्य आहे का, याच्याने लॉस कोणाचा आहे, याच्याने फरक पडतोय का, इथे भांडणं खरंच एनर्जी घालवणं गरजेचं आहे का, वेळ द्या. आणि दुसरं, तिथे खूप बिकट परिस्थिती असेल, तिथे नातं टिकवणंच कठीण जात असेल त्या क्रोधामध्ये, त्या भांडणामध्ये, तर थोड्या वेळासाठी बाजूला जा. त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कळेल कालापरत्वे. कायमस्वरूपी सुद्धा अशा वेळेला बाजूला जाणं होऊन जातं. माझ्या स्वतःच्या आयुष्यात असे किती प्रसंग झालेले आहेत की नाही, मी बाहेर पडलो आणि नंतर त्यांना गरजच वाटली नाही पुन्हा माझ्याशी बोलण्याची. सो संबंध संपला ना तिथे, म्हणजे काही गरजच नाहीये. माझ्या अनेक मित्रमंडळींमध्ये असं झालेलं आहे, नातेवाईकांमध्ये सुद्धा असं झालेलं आहे. ठीक आहे, त्यांची इच्छा नाहीये ना की मी यावं, मी काही त्यांच्याशी बोलावं, इट्स फाईन. हिताचं असतं, कधी कधी सोडून देणं हिताचं असतं. तुम्हाला थोडं कदाचित काही पॉईंट याच्यात विचित्र वाटले असतील, ऑड वाटले असतील, परंतु साधारण ढोबळ मनाने संकल्पना सांगायला गेली तर असे उपाय त्याच्यावरती असू शकतात. उपाय नाही म्हणता येणार, अशा पद्धतीने आपण आपल्या परिस्थितीला, आपल्या रागाला आणि इव्हेंच्युअली आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेला सांभाळू शकतो, हाताळू शकतो. एवढं मी आपल्याला सांगू शकेन. तर असं क्रोधाचं आपण वर्णन पाहिलं, ऐकलं. आता आपण मनाचे श्लोक बघूया, पुढचे 18 पासून 34 पर्यंत. कारण ज्यांनी समर्थांनी मनाच्या श्लोकावर भाष्य केलेलं आहे त्यांच्या मनाच्या श्लोकाचं एक पारायण या शुक्रवार मार्फत होऊन जाईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व हि श्लाघ्यवाणे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. मना वासना चुकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सांडू पाहतो. रघुनायका वीण वायासी नावे, जना सारिखे व्यर्थ कावो सणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता दुःख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी सेवटी काळ घेऊन गेला.
करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोळी चिंता भवाची. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जनी वाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी पोशिरी काम विवाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैल्यजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चये तो बसेना. शिरी भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.